नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे काही ई-ऑफिसमध्ये मॉड्यूल्स दिलेले आहेत, फाईल सिस्टीम, त्याच व्यतिरिक्त इथे एक महत्त्वाचं जे ॲप्लिकेशन दिलेलं आहे, राइट? तर ते म्हणजे तुमचं एम-आयएस रिपोर्ट. म्हणजेच काय, की जे काही तुम्ही ई-फाईल सिस्टमवरती वर्कआउट करत आहात ई-ऑफिसमध्ये, राइट? तर त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला रिपोर्ट जनरेट करायचा असेल, मॉनिटर करायचं असेल किंवा कंट्रोल करायचं असेल, तर त्याकरिता ई-ऑफिस सिस्टममध्ये दिलेलं ॲप्लिकेशन म्हणजेच तुमचं एम-आयएस रिपोर्ट. तर त्यावरती कसं वर्कआउट करता येईल किंवा कसं रिपोर्ट जनरेट करायचं ते आपण आज थोडक्यात इथं बघूया. तर त्याकरता इथं क्लिक करायचं आहे. अदर सर्व्हिसेसमध्ये जे ऑप्शन दिलेलं आहे एम-आयएस रिपोर्टचं त्यावरती जाऊन क्लिक करायचं आहे. ठीक आहे. जे अदर सर्व्हिसेसमध्ये ऑप्शन दिलेलं आहे त्यावरती. मग त्या क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा हा इंटरफेस येणार. इथं आल्यानंतर फाईल सिस्टीम, रिसिप्ट, डिस्पॅच, व्ही-आय-पी लेटरबद्दलचं डिटेल रिपोर्ट्स, मिसलेनियस, डॅशबोर्डबद्दलचं आणि प्रोडक्टिव्हिटी. हे खूप महत्त्वाचे ऑप्शन आहेत, ज्यामध्ये आहेत की फाईल सिस्टीम, रिसिप्ट आणि तुमचं प्रोडक्टिव्हिटी रिपोर्ट. तर ह्या 3 फंक्शनिंगचा मोस्ट ऑफ द यूज असतो ई-ऑफिस पोर्टलला, जेणेकरून जे काही फायलिंग सिस्टमवरती वर्कआउट झालेलं आहे, त्यावरती आपण रिपोर्ट जनरेट करू शकतो. तर सर्वात महत्त्वाचं बघा, फाइल्स रिगार्डिंग. तर फाइल्स जे काही तुम्ही वर्कआउट करताय, त्यामध्ये नंबर ऑफ फाईल रिसीव्ह होतात, नंबर ऑफ फाईल तुम्ही सेंड करताय, नंबर ऑफ फाईल तुम्हाला पार्क म्हणजे होल्ड करण्याचा एक प्रकार आहे. त्याचं डिटेल रिपोर्ट, समरी रिपोर्ट आणि त्याचबरोबर तुमच्या लॉगिनवरून झालेल्या क्लोज फाईल. अशा प्रकारच्या फाईल्सचा रिपोर्ट तुम्ही इथे जनरेट करू शकता. तर फॉर एक्झाम्पल आपण इथं बघूयात एक समरी रिपोर्ट किंवा डिटेल रिपोर्ट मंथ वाईज क्लोजिंग फाईल्सचं, राइट? तर यामध्ये मी येणार फाईल्सला, त्यानंतर क्लोज फाईल्स, त्यानंतर मंथ वाईज क्लोजिंग फाईल रिपोर्ट. या ऑप्शनवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. काय सिलेक्ट करायचं आहे? तर ड्युरेशन इन बिटवीन तुम्हाला कुठल्या ड्युरेशनचं क्लोज फाईल मंथ वाईज रिपोर्ट जसं म्हटलं मी तर राइट. तर हे 25-3 म्हणजे 1 वर्षाचं ड्युरेशन इथं दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल मी इथं म्हणताय की जे काही इथं इयर दिलेलं आहे ते चेंज करून घेऊयात आपण यामध्ये. डेट रेंज मी सिलेक्ट केलेला आहे आणि इथं काय करतोय मी 25 मध्ये म्हणजे 1 मंथचा आपण इथं रिपोर्ट जनरेट करून बघूयात, राइट? 25. तर अशा प्रकारे तुम्ही डेट सिलेक्ट केलेला आहे. फेब मंथ. 20/2/2025 ते 3/3/2025 अशा प्रकारे हा ड्युरेशनचा मला रिपोर्ट जनरेट करायचा क्लोज फाईलचं. हे सिलेक्ट केल्यानंतर इथं ॲडिशनल पॅरामीटर्स पण आहेत. सिलेक्ट करायचं असेल तर आपण करू शकतो. नाही केलं तरी चालेल. तरी पण आपल्याला रिपोर्ट जनरेट करता येईल. तर फाईल क्लोज, मंथ वाईज रिपोर्ट, व्ह्यू, पी-डी-एफ आणि एक्सेल 3 प्रकारचे आपण रिपोर्ट जनरेट करू शकता. तर मी सध्या क्लिक करणार व्ह्यूवरती. जेणेकरून मला या ड्युरेशनमध्ये जे काही क्लोजिंग फाईल असणार बघा 20/2/2025 ते 3/3/2025 तर या ड्युरेशनमध्ये बघा एक पण फाईल क्लोज झालेलं नाहीये. त्यामुळे तो नो रेकॉर्ड फाउंड आलेला आहे. आता यामध्ये मी काय करणार आहे ड्युरेशन चेंज करणार. फॉर एक्झाम्पल आता आपण जाऊया त्यामध्ये 2024 मध्ये 6 फेबपासूनचा आणि मी परत व्ह्यू करणार. तर इथं बघा डिफरंट बिटवीन डेट शुड बी ओके 12 मंथचं डिफरन्स असायला पाहिजे असं इथं व्ह्यू होत आहे. तर चालेल आपण इथं काय करूयात परत मी डेट मॉडिफाय करताय. त्यानंतर मार्च 3 राइट? आता आपण जनरेट करून बघूया 24 ते 25. तर या ड्युरेशनमध्ये जे काही नंबर ऑफ फाईल क्लोज असणार तुमच्या डिपार्टमेंटला राइट सेक्शनला तर यामध्ये ओव्हरऑल तुम्हाला डेटा असा प्रकारे व्हिजिबल होणार तुमच्या स्क्रीनला. तर इन बिटवीन जून महिन्यामध्ये एक फाईल आहे इलेक्ट्रॉनिक प्रकारचं जे क्लोज झालेलं आहे. फिजिकल फाईल 0 आहेत. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक ओव्हरऑल टोटल जुलैमध्ये 11 फाईल्स तिथं इथं आपल्याला बघायला मिळतात. ऑगस्ट मंथमध्ये किती फाईल्स आहेत. ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक फाईल, पी म्हणजे फिजिकल फाईल. तर टोटल ऑन एव्हरेज कॅल्क्युलेशन बघा इथं ग्रँड टोटल इलेक्ट्रॉनिक फाईल 57 आणि फिजिकल फाईल 1 अशा प्रकारे हा तुमचा एव्हरेज कॅल्क्युलेशन होऊन इथं बघा इलेक्ट्रॉनिक फिजिकलचं ओव्हरऑल क्लोज फाईलचं बघायला मिळालं. तर अशा प्रकारचे तुम्ही डिफरंट रिपोर्ट्स इथं जनरेट करू शकता रिगार्डिंग फाईल्स त्याचबरोबर रिसिप्ट. त्यानंतर आहे तुमचं प्रोडक्टिव्हिटी रिपोर्ट्स. प्रोडक्टिव्हिटी रिपोर्ट्समध्ये पण फाईलचे रिपोर्ट डिफरंट जनरेट करता येतो आपल्याला
आणि त्याचबरोबर रिसिप्टचं. तर फॉर एक्झाम्पल फाईल पेंडन्सी रिपोर्ट्स आपल्याला बघायचे असेल, की आपल्या डिपार्टमेंटला जे काही डिपार्टमेंट आहे त्याला नंबर ऑफ पेंडन्सी फाईल किती प्रकारचे आहेत किंवा किती आहेत. तर इथं बघा फाईल पेंडन्सी रिपोर्ट हा ऑप्शन मी सिलेक्ट केलेला आहे. त्यामध्ये नेचर ऑफ फाईल ज्या पेंडिंग आहेत, इलेक्ट्रॉनिक फिजिकल बोथ स्टेटस ऑल ॲक्टिव्ह इनॲक्टिव्ह. त्यानंतर डिपार्टमेंट आणि त्या डिपार्टमेंटमध्ये कुठल्या डिपार्टमेंटचं आपल्याला सेक्शनचं बघायचं आहे तर इथं सिलेक्ट करायचं आहे उदाहरणार्थ. तर आता यामध्ये बघा मी काय करणार, इथं इंडेक्शन पण दिलेलं आहे की इन बिटवीन 7 डेज, 15 डेज, 13 आणि 16 डेज फाईल तुम्हाला बघायचं असेल तर एक टेबल फॉर्ममध्ये डेटा जनरेट होतो. हे अपडेट करायचं असेल, चेंज करायचं असेल व्हॅल्यू, तर आपल्याला इथं नंबर हा चेंज करता येतो. उदाहरणार्थ मला पहिलं कॉलम जे आहे 10 दिवसाचं बघायचं आहे, दुसऱ्यामध्ये 16, 17, 18 तारखेपर्यंत, त्यानंतर 32 आणि 61, 62, 65. तर अशा प्रकारे सेट करणार इंडेक्सिंग आणि करणार व्ह्यू. तर मला बघा फाईल पेंडन्सी इन बिटवीन ड्युरेशन इथं अशा प्रकारे लिस्ट आउट होणार. तर हा तुमचा सेक्शन, त्यामध्ये 0 to 10 डेज 6 फाईल पेंडिंग आहे, 11 to 18 2 फाइल्स, 19 to 32 11 फाइल्स. अशा प्रकारे डेटा आपल्याला जनरेट करता येतो, जो पेंडन्सी असेल तुमच्या डिपार्टमेंटला किंवा ऑर्गनायझेशनला, तर तुम्ही अशा प्रकारे पेंडन्सी रिपोर्ट जनरेट करू शकता. आता हे नंबर ऑफ फाईल 2 कुठले आहेत, त्या नंबरवरती क्लिक करा, तर ऑटोमॅटिक तुम्हाला डिटेल रिपोर्ट्स ह्या फाईलचं तुम्हाला इथं बघता येईल. तर अशा प्रकारे आपल्याला ई ऑफिसमध्ये एम-आय-एस रिपोर्ट्सचा वापर करून नंबर ऑफ पेंडन्सी फाईल्स रिपोर्ट्स प्रोडक्टिव्हिटीमध्ये चेक करता येतो. तर हे बघा अशा प्रकारे हा रिपोर्ट्स जनरेट होतो. तर अशा प्रकारे बेनिफिट आहे ई ऑफिसमध्ये एम-आय-एस रिपोर्टचं, जेणेकरून आपल्याला रिपोर्टिंग हे सोप्या पद्धतीनं मॅनेज कंट्रोल करता येतो. त्याचं बेनिफिट आपल्याला खूप जास्त प्रमाणात ॲज कंपेअर टू मॅन्युअल रेकॉर्ड हे बघायला मिळत असतो. धन्यवाद.